गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर दुसऱ्या दिवशी पप्पा निघाले ऑफिसला जाण्यासाठी. पाऊसही चालू झाला होता. त्या पाठोपाठ मावशी निघाली ऑफिसला जायला. आम्ही वरून सगळ्यांना बाय करत होतो. वरून या गाड्या मला रिमोटचं कार असल्यासारखंच वाटत होतं आणि वरून मी बसल्या बसल्या ऑपरेट करते असं वाटत होतं. त्यानंतर इथे आईही उठली होती. तिने योगा चालू केला होता. A few moments later. आम्ही खेळलो आणि पुन्हा झोपून घेतलं होतं. झोपून उठलो 10-11 वाजता. त्यानंतर आलं दादाचं पार्सल. ते ओपन करून पाहिलं. त्याच्यात त्याचे काहीतरी फोटोज होते. त्यानंतर दादाने काहीतरी असं मस्त यम्मी यम्मी बनवायला घेतलेलं. त्याच्यात बनाना ऍड केला, खजूर, असे चॉकलेट्स, हॉर्लिक्स, दूध असं सगळं त्याने काही काही मिक्स केलं होतं. पण दिसायला ते खूप छान दिसत होतं. दादाची मम्मी ऑफिसला जाते त्यामुळे दादाला खूप साऱ्या रेसिपीज येतात बनवता आणि त्या पण टेस्टी असतात. वाव, यम्मी. त्यानंतर आम्ही सगळे लेट उठलो त्याच्यामुळे काकाचा ऑफिस टाइम निघूनच गेला. आणि मग त्यांच्या इथे बेडचं काहीतरी काम चालू केलं. छान दिसत होतं. मग दिवसभर आम्ही टाइमपास केल्यानंतर थोड्या वेळात मावशीने आम्हाला गाडी पाठवून दिली. मग आम्ही तयार झालो मॉलसाठी. मावशीकडे आलो. आम्हाला मॉल हवा असतो. मावशी ऑफिसला होती. मावशीने गाडी पाठवून दिलेली. दादा आम्हाला घेऊन गेला मॉलमध्ये. इकडून तिकडून मस्त फिरलो आम्ही एंट्री केल्यावर. त्यानंतर दादाने कार्ड रिचार्ज करून घेतला. आम्हाला मावशीही जॉईन झाली. त्यानंतर मग मजाच आली. लगेच सुरुवातच झाली. दादाचं बघून बघून आम्ही शिकत होतो. आता मी ट्राय केलं इथे. आम्ही सुरुवातीला बॉल टाकले पण आम्हाला कार्ड काही चालतच नव्हतं. त्यामुळे आमचे डबल पैसे वेस्ट गेले. दादाने ते पहिल्या सक्सेस झाला पण लगेच सोडून दिला. दुसरा अटेम्प्ट केला. दादाला घरी बास्केटबॉल खेळायला नको आणि इथे मॉल मधला फील घेतोय. दे दनादन. इथे मॉन्स्टर्सला मारायचं असतं. पण आम्ही जसं त्यांना अंघोळ घालतो. दादाने इथे गेम समजून सांगितलं. असं खेळा. पण माझा बॉल बकेटमध्ये जाईनाच. मग देवा काय करते, धर आपट भाकरी थाप 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 करते. बॉल सगळे आउट ऑफ द बकेट. आता इथे समोर भूत. त्यात आम्ही 3 भूत. धर मार. दगड फेकतो असं फेकतो त्यांच्या अंगावर. कोणाला तरी मारायला समाधान जसं मिळत होतं. आमची तोंड बारीक झाली. आमच्या साईडला न जाता हे मोठ्यांच्या साईडला गेले शॉपिंग करायला. मग इथे प्रिवाचं तोंड बारीक झालं. ते मावशी म्हणते हा ड्रेस घेते का, छान आहे.
म्हटलं प्राइस बघूयात. 7,000. मम्मी बोलते राहू दे. इथे दादा दिसतच नव्हता कुठे गेलेला. मग मी गेली आणि दादाला शोधून आणलं. मम्मी जीन्स घातलेली सारखी सेल्फी घेत होती वाटतं. एवढं खेळूनही आमचं तोंड मात्र बारीकच. आम्हाला खूप खेळायचं होतं अजून. मग दादाने मस्त आणले. फ्रेंच फ्राईज खाल्ले. मग मागवला पिझ्झा. मम्मी म्हणते पिझ्झा जास्त खाऊ नको, पोटात दुखेल. पण मला इतका आवडतो, पोटात दुखलं तरी चालेल, पण मी काही पिझ्झा खायचं थांबत नसते. त्यानंतर दादाने काय तो ब्रेड ब्लास्ट चीज असं काहीतरी होतं. मग आला आईस्क्रीमचा टर्न. एवढं खाल्लं तरी आम्हाला डुप्लिकेट मध्ये जायचंच होतं. समोरच मेट्रो होती आणि इथे आमच्यासारख्या समोर 2 सेम होत्या. इथे आम्ही दादाला क्लासला सोडलं आणि आम्ही घरी आलो. त्यानंतर दादाही आमच्या पाठोपाठ क्लासवरून दादा आला. आम्ही इथे फन टाइम करत बसलो आणि आमच्या पोटात दुखायच्या बदल्यात मम्मीच्याच पोटात दुखायला लागलेलं.